मधलं थंडीचे दिवस होते, तसं पण इंग्लंडमध्ये थंडी असतेच. त्यावेळेला मधला स्टंप उडाला तर ते दोन्ही बेल्स चिकटले होते, बेल्स पडले नाही, म्हणून फलंदाजाला त्यांनी बाद दिला नाही. आणि त्यामुळे बेल्स डिसेबल होणं, स्टंप पडणं ही अत्यंत आवश्यक बाब असतं MCAच्या लॉ प्रमाणे. आणि त्यामुळे ते काळजी घेत आहेत की ती कुल्फी गाडली गेली पाहिजे. सगळ्या प्लेयर्सचे मोबाईल्स, आमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करेन, मोबाईल वापरायला पाहिजे, वादच नाही, पण जितकं कमी वापराल तितकं कमी. तुम्हाला चांगली झोप, चांगलं जेवण, चांगलं डाएट, चांगलं ब्रेकफास्ट हे सगळं खूप आवश्यक आहे. तुम्ही जितकं शांत राहाल, जितकं तुमचा व्यायाम असेल, तुमचं डाएट चांगलं असेल, तेवढं या सीझनमध्ये तुमची तब्येत फिजिकल आणि मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असाल. आघाडीची जोडी आली आहे मैदानावर. तर फैजल आणि बासिक आघाडीला आलेत. पंचांचा सिग्नल होतोय. जावेद फरीद यांचा टाइम शेड्यूल बघूया या ठिकाणी, किती वाजता मॅच सुरू होते. 10:05. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायचे आहेत, हेही लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. प्ले, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू पडल्यानंतर फार वेगाने फ्लाय होतोय गुडलेंग तरुण. साहिल ठाकूर आहेत गोलंदाज. तिरंगा एंडकडून गोलंदाजी करत असताना थोडेसे स्टेप आउट झाले होते, एक पाऊल पुढे. जमजम सेटू 11 तलोजा असे हे संघ आहे, त्यांची माहिती सांगतायत या ठिकाणी. सकाळची वेळ क्रिकेटसाठी अत्यंत पोषक आहे. थंड वारा वाहतोय तुम्ही बघताय, आणि हे थंडीमध्ये असंच क्लायमेट असतं इंग्लंडमध्ये, काउंटी क्रिकेटमध्ये असेल किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये असेल. यावेळेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅकप्ले घेऊन एक्स्ट्रा कव्हरच्या शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू काढलाय. पावा प्ले आहे, चेंडू चाललाय वेगाने 4 धावांसाठी. तुम्ही हे मैदान भौगोलिक दृष्टीने तुम्ही जर बघाल तर खेळपट्टी अशी वरती आहे आणि स्लोप आहे असा, जसं जुन्या वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंडला स्लोप होता पिचला, तसं स्लोप देण्यात आलं आहे. आणि स्लोप असल्यामुळे काय होते, चेंडू जेव्हा निघतो आणि जेव्हा एक कॉम्पिटिशन लागते चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, चेंडूचा वेग प्रचंड असतो आणि तो वेगाने बाउंड्रीच्या सीमारेषेच्या बाहेर जातो. ते चित्र या ठिकाणी पहिल्याच चौकारामध्ये बघायला मिळालं. 4 धावा. मोठे मोठे इमारती या ठिकाणी, कारण नवी मुंबईचं हे पूर्ण सिटी कारगर आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आल्यामुळे याची प्रतिष्ठा, याचं प्राईड, याचं प्रेस्टीज वाढणार आहे. पडल्यानंतर चेंडू जास्त बाहेर निघतो उजव्या यष्टीच्या, म्हणून वन ऑफ द सिनियर मोस्ट अंपायर वाईड करत असताना दाखवत असताना धावसंख्या झाली ती 6 धावा. ऑफ साईडला आपण फिल्डिंग बघतोय. शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे, गली आहे, पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला थांबून चेंडू ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल होते ते आपण बघतोय डीपला, लॉंग ऑनच्या दिशेला. पॉवर प्ले असल्यामुळे रिस्ट्रिक्शन ऑफ फिल्डिंग आहे आणि त्याचा पूर्ण फायदा दोन्ही या ठिकाणी फलंदाज घेत असताना. रसिकांनी ज्यांनी मॉनिटर ऑन केला असेल, शनिकृपा कोपरा विरुद्ध जमजम शेटू 11 तलोजा असा सामना आहे. टॉस जिंकले तर राधे यांनी शनिकृपाचे, आणि त्यांनी फिल्डिंग घेतले, आमंत्रित केले जमजम शेटू 11 तलोजाला. आघाडीला फैजल आलेत. फैजल बरोबर दुसरं नाव काय, बासिक हे फलंदाज आहेत. ओ अपील होते, पंचांचं बोट वरती जाते, कॉट बिहाइंड होत आहेत, कट करायला गेले, एजला लागून चेंडू फ्लाय होतोय आणि त्या ठिकाणी पहिला धक्का सकाळच्या वेळेला या ठिकाणी बघतोय. 10:08 लागत असताना धावसंख्या झाली मैदानावरती ती आपण बघतोय ती 8 फॉर द लॉस ऑफ 1. आज दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. आज एकंदरीत तुम्ही 8 संघांना बघू शकाल. या ठिकाणी शनिकृपा कोपरा, जमजम शेटू 11 तलोजा, गावदेवी पिसावे, गावदेवी धरणा हे सगळे तिसऱ्या पूलमध्ये. त्याच्यानंतर सानवी कन्स्ट्रक्शन, जय हनुमान, नेवालीपाडा, त्याच्यानंतर गाता गावन 11 तलोजा, मजकूर, स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेटाली, संग्राम 11, हे सगळे संघ आज 8 संघ या ठिकाणी खेळणार आहेत. ही स्पर्धा काल सकाळी सुरू झाली. 10, 11, 12, 13, 14 असे 5 दिवस ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी बघणार आहात. नवीन फलंदाज आहेत कॅफ, एक भारतीय संघाच्या माध्यमातून
यावेळेला चेंडू उचलत असताना अजून एक बाउंड्री खूप सुंदर पद्धतीने 2 चौकार आले. काल आपण पाहिलं पूल ए मध्ये पॉवर प्लेमध्ये आपण 37 धावा कुठत असताना पाहिलं, पॉवर प्लेमध्ये 27 धावा कुठत असताना पाहिलं, पॉवर प्लेमध्ये फक्त 9 धावा आल्या, ज्यावेळेला जयदुर्गा रोहिंग्याने अत्यंत खतरनाक 130-140च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. असंही चित्र निच्चांक धावा काल 22 बघायला मिळालं. हायएस्ट स्कोर आपल्याला 83 बघायला मिळालं. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये, त्या ठिकाणी बघायचे क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत 2 चौकार ऑफसाईडला पाहिलं आणि कन्फर्म करतायत जावेद बाउंड्री गेली का, आणि त्याच्यानंतर सिग्नल करत असताना या ठिकाणी सोळा धावा. तो ऑन साईडला पहिला फटका येतोय. काहीतरी चर्चा झाली आहे त्या ठिकाणी. पॉवर प्लेचे 2 षटकं, 5 षटकामध्ये 2 षटकं पॉवर प्ले आहे. येस, चौकार दिलाय पण तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, तर तिसऱ्या पंचांना बघावं लागेल तिकडे की ती बाउंड्री कन्फर्म गेली की नाही. तिसऱ्या पंचांना लोबो, तुम्ही इथे असाल तर वरती या. संजय, हां इथे आहेत, संजय सावंत कन्फर्म करतायत की ती बाउंड्रीच्या बरोबर बाउंड्रीला टच होऊन गेली का, पलीकडे गेले का, ते कन्फर्म करतायत. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करायला पाहिजे. tenniscricket.in चे सगळे कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने काम करत असताना काल आणि आज, आणि गौरव दाखवत आहेत ते रिप्ले, जेणेकरून ते बाउंड्री बॉल अगोदर सीमारेषेच्या आतमध्ये थांबला. नियम काय सांगतो, सीमारेषेला क्रॉस करायला पाहिजे, तर तो क्रॉस झाला की नाही ते बघतायत. इट इज अ बाउंड्री, जावेची बाउंड्री आहे. थँक्यू. तर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक टाकलं होतं साहिल ठाकूर यांनी, आणि एकंदरीत 16 धावा या ठिकाणी देत असताना 16 रन्स. काल काही षटकं आपण पाहिले, मॅग्निफिसंट बॉलिंग जयदुर्गा रोहिंग्यांच्या माध्यमातून. जेव्हा त्यांनी समोरच्या संघाला 22 धावांमध्ये रोखलं होतं तेव्हा इकॉनॉमिकल ओव्हर्स बघायला मिळाले. मात्र त्याच गोलंदाजांना मात्र उस्मान पटेलनी अत्यंत वेगवान फलंदाजी करतात. सुरुवातीला नक्कीच बीट झाले काही 2 ओव्हर, मात्र नंतर उस्मानने स्वतःशी बोलून आपली फ्लेक्सिबिलिटी, आपला स्पीड बॅटिंगचा वाढवला, फुट कास करून फुटवर्क सापडला त्याचा, आणि त्याच्यानंतर त्याची कनेक्ट करायला लागले 130-140ने टाकताना, आणि नंतर मात्र त्यांचे आक्रमण या ठिकाणी तलोजाच्या सगळ्या प्रेक्षकांनी एन्जॉय केलं आणि त्यांनी सामना जिंकून दिला. काल उस्मान एक ओव्हर सुद्धा खूप चांगले, 1 षटक टाकलं होतं, 9 धावा दिल्या आता आणि 3 गडी बाद केले होते. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समॅन काल उस्मानने तलोजाच्या प्रेक्षकांना काल या ठिकाणी एंटरटेन केलं. गोलंदाज आले ते आता अक्षय पाटील मेट्रो इनकडून. गुड लेंथवरून येतोय, थोडं लवकर खेळत असताना फलंदाज बासिक थोडं लवकर खेळत असते बघा. ते येतात आता फॉरवर्ड शॉट लेगला स्वतःशी बोलतायत, पण चेंडू डॉट गेल्यानंतर नक्कीच थोडासा प्रेशर वाढण्याची भीती असते. एक तर 5 षटकं आहेत, 30 चेंडू आहेत, प्रत्येक चेंडू अटेम्प्ट करणं आवश्यक असतं. मात्र हा चेंडू गुड लेंथवरून बॉडी लाईनच्या माध्यमातून वरती आल्यामुळे बीट झालेत. बासिक सामोरं जातील पुन्हा एकदा. बॅकफुटला थांबून चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून, कारण मी जसं बोललो ना की पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर फलंदाज स्वतःशी बोलतो, स्वतःशी विचार करतो की काय करायला पाहिजे, आणि यावेळेला मात्र फ्लेक्सिबिलिटी आणि बदलारित्या चांगलं दाखवत असताना थांबले, चेंडूला पाहिलं आणि चेंडूला ऑन साईडला व्यासपीठाच्या डोक्यावरून काढत असताना 6 धावा. धावसंख्या 22. सकाळच्या सत्रात स्कोर होतो, कारण जसं काल आपण सकाळी 83 पाहिले, काल 57 पाहिले, काल 66 धावा, या सगळ्या सकाळच्या सत्रात झाल्या 3 मॅचमध्ये. दुपारच्या सत्रात मात्र धावा 3 नंतर खास करून करणं कठीण होतं या खेळपट्टीत. स्पोर्टिंग विकेट आहे, जो फलंदाज चांगला टॅलेंटेड परफॉर्मन्स या ठिकाणी टेम्परमेंट दाखवून करेल त्याच्या बाजूने ही खेळपट्टी उभी राहिली. गोलंदाजाला साथ चांगली दिली त्यांनी. पुढचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये, चेंडू यावेळेला खेळतात समोर स्क्रीनच्या बघायचं, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत पहिली धाव फार वेगाने पूर्ण करतायत दोघे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना 2 धावा, आणि या 2 धावांनी आता धावसंख्या पुढे सरकते ती आता 24 या संख्येवर. आज गुरुवार, मार्गशीर्ष कृष्ण पक्षातली आज सप्तमी तिथी आहे. महाराष्ट्रामध्ये
हा अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणून मानला जातो महालक्ष्मीच्या माध्यमातून, आणि तो गुरुवार असल्यामुळे गुरूंचा वार आणि साईबाबांचा अत्यंत सुंदर देऊळ याच गावामध्ये आहे. यावेळेला ऑन द टोस, ऑन द लाईन, मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या मध्ये चेंडू होता. चेंडू पायावरचा ऑन साईडला उचलायचा, बघा ग्रिल करून दाखवत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यांना पुल करायचा होता किंवा फ्लिक करायचा होता. अगोदर ड्रिल दाखवला तो फ्लिक होता. तर धावसंख्येकडे बघूया आपण. 28 धावा पॉवर प्लेमध्ये आलेत. तर आजची सुरुवात खूप सुंदर झाली. काल पॉवर प्लेमध्ये 37 धावा पहिल्या, 27 पहिल्या, 19 पहिल्या, 9 पहिल्या, 22 पहिल्या, आणि या पॉवर प्लेमध्ये धावा करणं अत्यंत आवश्यक असतं तलोजा संघाला. कारण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जो जिंकलाय तो शनिकृपा कोपरा राधेनी जिंकला. राधेनी फिल्डिंग घेतलं आणि जमजम शेटू 11 तलोजा यांनी पॉवर प्लेमध्ये 2 षटकाला सामोरं जात असताना 28 धावा या ठिकाणी कुठंच असताना 14च्या सरासरी आणि एकही विकेट त्यांनी एक विकेट त्यांनी गमावली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. त्यामुळे 28 फॉर द लॉस ऑफ 1 असं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. So 28 for the loss of 1, Taloja. आफ्टर 2 overs विथ रन रेट ऑफ 14 पर ओव्हर. 14 धावा प्रति षटकाच्या मागे धावांची गती ठेवली. गोलंदाज आता येत आहेत पंटी ठाकूर. पहिला चेंडू मिडिल आणि लेग स्टंपवरून बॅकफुटला आले. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर खेळपट्टी. जेव्हा मी आज सकाळी आलो तेव्हा खेळपट्टीचं काम चालू होतं. दऊ पडतंय रात्री आणि त्यामुळे खेळपट्टी सकाळच्या वेळेला थोडीशी ओलसर पण असते. त्याचा उपयोग गोलंदाजांना होऊ शकतो. तसा उपयोग दिसला नाही. पहिल्या ओव्हरला विकेट बघायला मिळाली, तर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली नाही आहे. पुन्हा एकदा दुसरा 8 डॉट नाही आहे. ऑफस्टमच्या जास्त बाहेर जातो. व्हाईटचा इशारा या ठिकाणी. 30 चेंडू असल्यामुळे या 30 चेंडूंमध्ये सकारात्मक चेंडू पडणं अत्यंत आवश्यक आहे. याची दक्षता हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच या ठिकाणी घेत असताना. यावेळेला मात्र थांबून ओव्हर पिच होता. ऑन साईडला वळवलंय. काल सगळ्यात जास्त धावा बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, याच विभागामध्ये जास्त धावा सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाल्या. दोन्ही एंडचं जर कंपॅरिझन जर केलं तर गोलंदाजीच्या दृष्टीने तिरंगा जो एंड जिथे बॅट्समॅन उभा आहे तो जास्त चांगला आहे, आणि मेट्रो एंडचा जो विभाग आहे तो बॅट्समॅनसाठी जास्त चांगला आहे. त्या विभागातच जास्त धावा झाल्या. या एंडला धावा एवढ्या झाल्या नाहीत. यावेळेला मात्र बॉडी लाईन होता. चेंडू ऑन साईडला उचललाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी आपण बघतोय मिड विकेटला तर जेल घेतला जातोय आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होताना. डीजे मंगेशने मला माहिती अशी दिली आहे की फायनलला जे सेमीफायनलला जे 4 संघ क्वालिफाय होतील त्या 4 संघांसाठी लकी ड्रॉ आहे. आणि याच्या व्यतिरिक्त हे सायकल जरी बेस्ट बॉलिंग, बेस्ट फिल्डिंग आणि बेस्ट बॉलरसाठी असलं तरी यांच्यासाठी सुद्धा लॉटरी सिस्टम आहे. समजा लॉटरी तुम्हाला लागली तर तुम्हाला सायकल मिळणार नाही. त्या प्लेयर्सना या गोष्टीकडे लक्ष देतोय आम्ही. व्हाईटचा इशारा. पॉपिंग क्रीज वापरत असताना, रिटर्न क्रीज वापरत असताना कधी कधी स्विंग एवढे करतात बॉलर्स आणि तो चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप जास्त जातो. ऑफ स्टंपच्या तुम्ही बघा स्टंपच्या पलीकडे कीपर आहे, शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर आहे, गलीला एक क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे. निक लागला तर इथे फ्लाय होऊ शकतो. एक ऑलरेडी आपण कॉट बिहाइंड पाहिलं आहे. चेंडू मिडल स्टंपवर यावेळेला पडल्यानंतर द्विधा मनस्थितीमध्ये पुढे जाऊ का थांबू. पॉवर प्ले संपलाय त्यामुळे फिल्डर्स आता डीपला गेलेत आणि बॅट्समॅन प्रयत्न करतोय स्पेसिफिकली ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जिकडे ते क्षेत्ररक्षक पण बघतोय त्या ठिकाणी मारण्यासाठी, कारण ती बाउंड्री जवळ सुद्धा आहे.
बघा तेच प्रयत्न करतायत ते केव्हापासून चेंडू जातो डीपमध्ये लॉंग लेगच्या दिशेला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू बघायचा कन्फर्म करतायत त्या ठिकाणी जावेद फरीद की ती चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय की नाही आणि षटकार आहे बाउंड्रीच्या पलीकडे गेल्यामुळे तो चेंडू 6 धावा आजच्या दिवसातला पहिला षटकार काल तुम्ही या ठिकाणी षटकार पाहिला तो 10:57 आणि आजचा चेंडू या ठिकाणी पडतोय आपण बघतोय षटकार तो मैदानावर 10:26 मॅक्झिमम बाउंड्रीज आणि मॅक्झिमम सिक्सेस काल 83 या धावसंख्येत बघायला मिळालं. अपील होतोय लेग बिफोरसाठी अक्रॉस द लाईन. पंच 3 प्रश्न विचारतात लाईन ऑफ द डिलिव्हरी डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी आणि इनसाइड एज आहे की नाही जावेद फरीदने ते कन्फर्म केलं त्या ठिकाणी. तर पहिल्या 2 षटकात आपण पॉवर प्लेच्या माध्यमातून 28 धावायला आणि 3 षटकानंतर धावसंख्या मैदानावर 38 धावा म्हणजे मागच्या षटकात 10 धावा आल्या आणि सरासरी ही जी आपण बघतोय जी सरासरी चौथा जी पाहिली ती सरासरी आता 12.90 रुपयाने. ड्रिंक्स टाईम आहे आणि ड्रिंक्सची ट्रॉली आतमध्ये येते यावेळी या डीजेकडे. थँक्यू. हां आता बरोबर दिसतंय. थँक्यू. अतिशय सुंदर ड्रिंक्सची ट्रॉली बाहेर येत असताना ग्रामीण क्रिकेट कंपॅरिझन टू शहर क्रिकेट तुम्ही पाहिलं तर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असतं. प्राथमिक सुविधा असेल ग्राउंड्स असतील याच्या व्यतिरिक्त नेपथ्य योजना असेल पिचेस असतील ड्रेस कोड असेल ड्रेसिंग रूम असेल अतिशय सुंदर व्यवस्था करतात. त्याचं कारण त्यांचा पॅशन त्यांचा उत्साह. चेंडू पडल्यानंतर लाईन ऑफ द डिलिव्हरीच्या अगोदरच चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर गेल्यामुळे वाईटचा इशारा पंच दीपक पाटील यांच्या मार्फत. धावसंख्या झाली 39. 5 वाईड आतापर्यंत बघायला मिळालेत सकाळच्या सत्रामध्ये. कालच्या कंपॅरिझनमध्ये थोडी वाईडची संख्या जास्त वाढली आहे. कुठल्याही स्पर्धेची मापदंड ज्याला म्हणतो पॅरामीटर्स आपण बघतो ते वाईडच्या आधारावर सुद्धा ठरवले जातात वाईड नोच्या. यावेळेला मात्र चेंडू थोडा लवकर खेळत असताना चेंडू शॉर्ट ऑफ लाईनच्या माध्यमातून ट्रॅव्हल होत असताना चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आले नाही. जितके डॉट बॉल वाढतात तितकेच फलंदाजांवर प्रेशर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरासरी चांगली ठेवली आहे. पहिल्या 2 षटकात 14 आणि नंतर 12.90. उत्तरार्ध 5 षटकानंतर या ठिकाणी तलोजा संघ काय परफॉर्मन्स दाखवतोय याच्यावर लक्ष राहील. अक्षय गुड लेंथवरून चेंज ऑफ पेस यावेळेला टाकला. वेग नव्हता. खूप चांगला कंट्रोल करतायत. क्रीजचाही वापर करतायत कधी स्टंपच्या जवळून कधी स्टंपच्या लांबून. बघा दोन्ही फलंदाज एकमेकांशी बोलत असताना नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आरशाची भूमिका पार पडतो कारण जास्त डॉट जात आहेत. हीच गोष्ट नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाच्या लक्षात आलं आणि ते सांगतायत काय चुका होत आहेत ते स्ट्रायकरच्या फलंदाजाला. यावेळेला मात्र पुढे आले चेंडू रिलीज व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यामुळे अक्षय आपण बघतो अक्षयने चेंडू आउटस्विंगच्या माध्यमातून त्याच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला बघूया आपण त्या ठिकाणी शॉर्ट तडम्याने गलीला एक फिल्डर आहे डीपमध्ये एक फिल्डर आहे. जरी त्यांनी कट करायचा प्रयत्न केला तरी निक लागू शकतं. अक्रॉस द लाईन टाकायचा प्रयत्न करतायत. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन जे डॉट गेले 4 ते 5 त्याचं उत्तर देत असताना ऑन साईडला चेंडू लॉफ करतायत. जसं मी उल्लेख केला डॉट गेल्यानंतर ते कव्हर करणं आवश्यक आहे 5 षटकांच्या सामन्यांमध्ये आणि ते कव्हर करत असताना फलंदाज बासिक षटकार मारतायत आणि संघाला पुढे नेत आहेत मैदानावरती. ते
46 या धावसंख्यावर 46. 46 46 46 फॉर द लॉस ऑफ 2. थांबून खेळलेत, मात्र चेंडू बॅटच्या वरती लागला खूप आणि त्यामुळे चेंडू जास्त डीप मध्ये जाणार नाही. उचलायला जरा वेळ लागला. 2 धाबा वेगाने पूर्ण करत असताना धावसंख्या 48. बासिकने कव्हर केले. 4 चेंडू डॉट गेले होते, ते षटकाराच्या माध्यमातून ते कव्हर केले. आता 2 धाबा आणि त्यामुळे 8 धाबा काढलेत 2 चेंडूमध्ये. मागच्या जरी 4 चेंडू एकंदरीत आतापर्यंत त्यांचे डॉट गेले असले तरी. बॉडी लाईन नाही, इथे कौतुक करायला पाहिजे गोलंदाजा. लास्ट मोमेंटपर्यंत ते बासिकला वॉच करतायत. बासिकचा प्रॉब्लेम असा आहे की रमन लांबा स्टाईल ते लवकर शफल होतात, थोडे पुढे येतात, थोडे राईट साईडला जातात. बॉल रिलीज केल्यानंतर ते मुवमेंट करायला हरकत नाही. अगोदर रिलीज केले तर त्या पद्धतीने गोलंदाज त्यांच्यापासून चेंडूला लांब नेण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला स्पर्श त्यांना करून देत नाही आहेत. यावेळेला मात्र थांबून खेळलेत आणि चेंडू डीप मध्ये षटकार. ज्या वेळेला ते थांबून खेळलेत संयमाने, टेम्परमेंटने, त्या वेळेला एक षटकार बॅकवर्ड स्क्वेअर आणि एक षटकार आता लॉंग रनला आपण बघतोय. खूप सुंदर बॅटिंग करत असताना कव्हर त्यांनी केले, डॉट भरपूर घालवले, मात्र कव्हर सुद्धा केले आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. ती आता आपण बघतोय 54 आणि त्यांनी 12 चेंडूत. बासिक खेळतायत ते 26 या धावसंख्येवर. आफ्टर 4 ओव्हर्स 54 धावा, 2 गडी बाद झालेत. शेवटचं षटक आता सुरू होईल, ज्याला आपण स्लॉग ओव्हर्स म्हणतो. काल सुद्धा आपण एका षटकात 28 धावा पाहिला. काल सुद्धा एका षटकात आपण 23 धावा पाहिला. काल सुद्धा एका षटकात 2च धावा बघायला मिळाल्या. उस्मान पटेलने षटक सुद्धा 9 धावांचा होतो, 3 गडी बाद करून. मात्र फर्स्ट सेशनच्या कंपॅरिझनमध्ये सेकंड सेशनमध्ये गोलंदाजांनी जास्त इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. खेळपट्टी सुंदर असेल तर गोलंदाज जे बेदकता असते त्यांच्याकडे ते बेदकता दाखवू शकतात. तेच मागच्या षटकात अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळालं. मग आता तसं प्रत्युत्तर सुद्धा दिले 2 षटकाराच्या माध्यमातून फलंदाजांनी. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज येत आहे ते आता दुर्गेश ठाकूर. तिरंगा यांकडून बॅट अँड पॅचच्या मध्ये मिडल स्टंपरचा चेंडू खूप सुंदर पद्धतीने समोर पाठवत असताना ब्युटिफुल शॉट. त्यांना माहिती आहे लास्ट ओव्हर आहे, त्यामुळे षटकारांची संख्या आणि चौकारांची संख्या जी सुरुवातीला आली नाही ती कसं वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतायत. फलंदाज होते अमजा. गुड शॉट, कॉपी बुक स्टाईल शॉट. स्क्रीनवर मारणं एवढं सोपं नसतं. क्रिकेटमधलं तंत्रमंत्र तुमच्याकडे असायला पाहिजे, टायमिंग असायला पाहिजे, स्ट्रेट बॅट असलं पाहिजे, चांगले डोळे असले पाहिजे, चांगला लेंथ ओळखता आला पाहिजे. तेच अमजा टेक्निकली किती साऊंड आहेत या फटक्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवलंय. दिस इज अ सेफेस्ट प्लेस ऑफ क्रिकेट, स्क्रीनवर खेळणं, कारण जिथे तुम्हाला फिल्डर लावता येत नाही. यावेळेला मात्र लेंथ बदलली गोलंदाजांनी आणि त्यामुळे चेंज ऑफ पेस सुद्धा होता. बीट झाले फलंदाज. कुठलाही गोलंदाजाला षटकार चौकार बसलेला आवडत नाही, डिवतला जातो. कमबॅक करायचा ते प्रयत्न करतायत. हो, यावेळेला मात्र लेंथी बदलली, लाईनही बदलली आणि थांबून सुद्धा आला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातातून तो चेंडू निसटत असताना वाईटचा इशारा आपण बघतोय. त्यामुळे 1 धावून आणि 1 वाईटच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 62 वर. काल पहिल्या सामन्यात 56 रन झाले होते. आज पहिल्या सामन्यात 62 धावा झालेत. थोडेसे पुढे आले आणि चेंडूला ऑन साईडला पाठवत असताना आवश्यक आहेत अशा फटक्यांची. चेंडूच्या सामोरे गेले आणि धावा केल्या 26.
आणि 17 मिनिटं खेळत असताना चांगली बॅटिंग करून हा फलंदाज मैदानावरती तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद. तलुजा काल शेवटचा जो सामना आपण तलुजाच्या माध्यमातून जयदुर्गा रोहिंजन आणि तलुजा जो पाहिला तो जबरदस्त एका फायनल सारखा तो सामना झाला. ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो शेट्टू झमझम शेट्टू तलुजा, ते शेट्टू आता मैदानावर उतरत असताना मंगेश गरत यांचं अभिनंदन करतोय की 10 वाजून 5 मिनिटांनी हा सामना सुरू झाला. कालच्या कंपॅरिझनमध्ये आपण 40 मिनिटं वाचवलेत. जास्त बाहेर निघतोय उजव्या अष्टीच्या, वाईटचा इशारा. 63 फॉर द लॉस ऑफ 3. 8 वाईड आतापर्यंत पडलेत. गुलशन मला माहिती देत आहेत. यानंतर चेंडू जास्त वरती आला होता तरी अटेम्प्ट केलं, मात्र ऑर्थोडॉक्स पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. गरज आहे धावांची, स्लॉग ओव्हर्स आहेत, लास्ट ओव्हर्स आहेत, अटॅक करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते अटॅक या ठिकाणी केलं जातं आणि चौकार मिळतं आणि धावसंख्या पुढे सरकते 67 वर. कालच्या कंपॅरिझनमध्ये जवळजवळ 12 धावा आपण बघतोय. 11 धावा काल एक्स्ट्रा येत असताना या ठिकाणी कालच्या कंपॅरिझन. धन्यवाद गुलशन. नाही, सकाळच्या सत्रामध्ये या जय महाराष्ट्र मैदानावर बॅटिंग करणं सोपं आहे, दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करणं कठीण आहे. चेंडू जातोय तो मिडल आणि ऑफस्टम्पच्या वरून शफल झाले. ऑन साईडला लॉफ करायचा प्रयत्न होता ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला, थोडे लवकर खेळल्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. यावेळेला मात्र अटेम्प्ट केलंय, ट्रॅव्हल होतंय, त्या ठिकाणी बघायचंय. तर त्यामुळे फलंदाज बाद शेवटच्या त्या चेंडूवर आणि धावसंख्या आपण मैदानावर बघतोय ते 67 धावा. 67 फॉर द लॉस ऑफ 4. तलोजाने दावा केलेत आणि 68 धावांचं या ठिकाणी टार्गेट देत असताना शनिकृपा कोपरा राधे यांच्या संघाला. तर जमजम शेटू तलोजा यांच्या माध्यमातून आपण बघतोय या धावा उभारण्यात आलेत. आणि आता प्रश्न असा आहे की या 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये या 68 धावा पूर्ण होतील का थांबवले जातील, याचं उत्तर देण्यासाठी येत आहेत आमचे मित्र जयेश भोसले समालोचन करण्यासाठी. थँक्यू. हां, हे व्यासपीठ दाखवत आहेत गौरव सावंत, टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामॅन तुम्ही बघताय. हे सगळे आमचे मान्यवर आहे जे सकाळपासून या ठिकाणी स्थानपन्न आहे. भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी बनवण्यात आलं आहे. या भव्य दिव्य व्यासपीठामध्ये आज सकाळीच तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने मान्यवर या ठिकाणी स्वर्गीय नाना शेठ गरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरज स्मृती चषक 2025 मध्ये या ठिकाणी स्थानपन्न आहेत. सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शुभ सकाळ. आणि हा पहिला सामना या ठिकाणी खेळला जातोय. पहिला सामना नाणेफेकीचा कौल बरोबर 9:59 झाला. शनिकृपा कोपराचे राधेने टॉस जिंकला. जमजम शेटू या संघाला आमंत्रित केलं आणि तलुजा संघाने 67 फॉर द लॉस ऑफ 4 अशी धावसंख्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांचं लक्ष वेधूयात. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेले स्मृती चषक 2025 हे दुसरं पर्व पाहत आहोत. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी अर्थात नानाशेठ घरत परिवार व सृष्टी 11 व ग्रामस्थ मंडळ पापडी जबाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. हे प्रशस्त असं व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती सध्याच्या घडीला पाहत आहात. पहिला सामना चालू आहे. नुकतीच मॅच पूर्वार्धाचा खेळ संपलाय. शनिकृपा कोपरा संघाने प्रथमतः टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जमजम शेट्टू 11 तळोजा या संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलं होतं. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 67 धावा बनलेल्या आहेत. 68 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. 2 शक्य शेजारी असंच म्हणता येईल. कोपरा गाव हाकेच्या अंतरावरती आहे तळोजाच्या. एका बाजूला जमजम शेट्टी 11 तळोजा आणि शनिकृपा कोपरा
या दोन संघांदरम्यानची लढत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेले आपण पाहत आहोत. ओपनिंग पेअर या रन चेससाठी सुरुवात होतीये. दुर्गेश ठाकूर आणि त्याच्या साथीला नीरज ठाकूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. माझ्या साथीने गुलशन पाटील, किरवलीचे एक उत्कृष्ट गुणलेखक. किरवली म्हटल्यानंतर आम्हाला रोशन पाटील यांची आठवण होते. खरं तर एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. किंबहुना किरवलीच्या स्पर्धांची आठवण होते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आघाडीची जोडी दाखल झाली. 68चा करायचा पाठलाग. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, बघता बहु तोषवी, बघता बहु तोषवी. प्रथम गणराला वंदन करून उभ्या विश्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. स्मृती चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये 68चा पाठलाग करायचा. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेत. tenniscricket.in च्या माध्यमातून उपस्थित पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाचंही हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 3 भव्य दिव्य आणि प्रशस्त स्टँड मी पाहताय. प्रेक्षक गॅलरीज पाहायला मिळतात. मैदानाला असणारी ही रेलिंग, त्याच वेळेला हे फ्लेक्स, सारं काही हेवा वाटणारं असं आयोजन. भव्य दिव्य व्यासपीठ, प्रशस्त असं क्रीडांगण, चहूबाजूला बाउंड्री रोप्स तुम्ही सातत्याने पाहताय. आघाडीचे बॅटर स्ट्राईक रेंजवरती यावेळेला येत असताना जिथे दुर्गेश आणि त्याच्या साथीला मैदानावरती नीरजला पाहायला मिळते आहे. स्ट्राईक एंडवरती नीरज ठाकूर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. दुर्गेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. तर फैसलला इन्व्हाइट करण्यात आलं. पहिल्या षटक लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पंच ऑफिशियल मॅचचे ऑफिशियल म्हणून कामकाज करतायत जावेदजी फरीद सर आणि दीपकजी पाटील. पंचांचा इशारा होता. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू. पहिला बॉल लोअर फुलटोस होता. कबासमध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय, जमिनीला गुदगुल्या करा, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. जणू काय पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला हा पहिला 15वा फलंदाज या स्पर्धेतला ज्याने चौकारानं अकाउंट ओपन केलंय. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार आला पहिल्या बॉलवर. पुढचा बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, दी बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, हुक केलाय आणि इथे दावांना बुक देखील केलाय. क्षेत्ररक्षक पोचेल तद्वर मात्र एकंदरीत पंचांचा इशारा येतोय. या निर्णय अजूनही प्रलंबित आहे. धावा पळून तर पूर्ण करण्यात आल्यात, परंतु जावेदजी फरीद सर यांचा इशारा एकंदरीत चौकार आला होता. स्क्वेअर लेग पंच शहानिशा करतील. निर्णय काय आलाय दीपकजी पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवा. धावा पळून पूर्ण करण्यात आल्या, त्याच ग्राह्य धरल्या जाणाऱ्या एकंदरीत 2 संघाची धावसंख्या यस. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं. आपण तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, बॉडीचं संतुलन चांगलं बनवलं होतं हा फटका एक्झिक्यूट करत असताना, जिथे मात्र आपण दुर्गेश ठाकूरला त्या ठिकाणी पाहत होतो. इम्प्रोवाइज केलं, स्वतःला ऍडजस्ट केलं. ऑन साइडला आखूड टप्प्याच्या बॉलवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा चांगला राहिला होता. हा चौकार, हा चौकार येत असताना पाहायला मिळतो. एकंदरीत धावा आल्या तर पहिल्या 2 बॉलवरती 8, पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाल्या. दुर्गेश ठाकूर सेट ऑन फायर. यावेळेचा बॉल शेवटच्या क्षणाला लटकट करण्याचा प्रयत्न केला होता. हा ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. tenniscricket.in गौरवजी सावंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. पहा बाउंड्री रोपला टच झाला होता ज्यावेळेला क्षेत्ररक्षक बाउंड्री रोप जवळ गेला आणि त्याच वेळेला इथे मात्र हा निर्णय अगदी यथायोग्य देण्यात आला. एक साशंकता होती मनामध्ये आणि तिचं निरसन इथून होत आहे. चौकार आलाय. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरला, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. मिळतील धावा 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधतोय सातत्याने आणि एकंदरीत ही दुविधा मनस्थिती ही आहे गोलंदाजासाठी की या फलंदाजाकडे गॅप शोधण्याचा ॲप आहे की काय. दुर्गेश ठाकूर ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय तो निष्णात आहे. गॅप शोधतो, चांगले फटके एक्झिक्यूट चांगले करतोय, पॉवर प्लेला एक्झिक्यूट करतोय. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील चौथा चौकार. मैदानाच्या आतमध्ये ठाकूर ज्या रीतीने बॅटिंग करतोय तुटून पडलाय, यथेच्छ धुलाई त्याने केली आहे. चहू मनसोक्त फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. 16 धावा. यावेळेला फटक्याला चेक करण्याचा प्रयत्न, दुविधा मनस्थितीमध्ये टाकलं. व्हेरिएशन चांगलं होतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि एक सॉफ्ट डिसमिसल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज दुर्गेश ठाकूर बाद. अनंता मोकाशी यांचे आगमन झाले, त्यांचेही स्वागत. त्याच्यानंतर चंदर बागाडीजी यांचे आगमन झाले. त्याच्यानंतर महादेवजी घरत यांचे आगमन झाले. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि सन्माननीय मच्छिंद्र मात्रे कोठारे यांचे आगमन झाले, त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो टॉससाठी संपर्क साधावा. दोन्ही संघनायक ते आले असतील, नम्र विनंती आहे टॉससाठी संपर्क साधावा. गावदेवी पिसावे आणि तसंच गावदेवी धरणा यांना विनंती आहे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी संपर्क साधावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये जर का कंपॅरिझन आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये देखील 16 आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला होता. उत्तरार्धामध्ये देखील 16 आल्यात, एक फलंदाज बाद झालाय. परंतु दुर्गेश ठाकूरचं बाद होणं ही बाब पथ्यावरती पडणार. झमझम शेट्टी 11 तळोजा या संघाच्या यातील मात्र शंका नाही आहे. ज्या रीतीने तो मैदानाच्या आतमध्ये झंझावाती खेळ करत होता, विस्फोटक फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू होती, धावा खोऱ्याने गोळा करत होता, अशा परिस्थितीमध्ये ही बाब इथे पत्त्यावरती निश्चित पडेल की विकेट त्याची प्राप्त झाली आहे. उस्मान गोलंदाजी मार्गपती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नीरज ठाकूरसाठी हा बॉल यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला होता. जिथे कमी गतीचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील ज्या रीतीने हा चेंडू इथून डिलिव्हर्ड केला होता. उस्मानच्या गोलंदाजीची खासियत आहे, कमी गतीने तो सातत्याने गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग, आकर्षक, अद्भुत षटकार. हा वज्र निर्धार केलाय. केवळ मोठे फटके खेळायचे, जिथे रन्स त्याच्याही बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. क्रीजचा वापर केला, बॉलची पिचिंग पाहिली, लेंथ पाहिली आणि तदनंतर लिहिलं या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी धाडलाय. 22ला 1, 22 ऑन दी बोर्ड. 22ला 1. आणखीन एक फटका डाऊन द ग्राउंड केला. गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. येतोय. चहू बाजूला पहा, विकेट पडली जरूर, फलंदाज बाद झाला. हा अत्यानंद केवळ क्षणार्धासाठी होता का गोलंदाजासाठी? कारण पुढचा फलंदाज जशी स्ट्राईक मिळाली तसे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांची यश होणं गरजेचं आहे. धरणा संघाचा कॅप्टन चला अवेलेबल व्हा. टॉस लगेचच करण्यात येईल.
एड काय घेत आहे? क्षेत्ररक्षक गावदेवी धरणा. क्षेत्ररक्षण. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटलं. ग्राउंड खूप छान आहे आणि आयोजन तर एकच नंबर आहे. किती धावांमध्ये रोखणार आहे तुम्ही समोरच्या संघाला? 50 ते 55 धावांपर्यंत रोखू आम्ही. चांगला संघ आहे पिसारे संघ पण. थँक्यू डिअर, ऑल द बेस्ट. यांच्याकडे वळूया आपण. बॅटिंग आली आहे तुमच्याकडे. 5 षटकात किती टार्गेट देणार आहात? बघू आता, जसं विकेटवर गेल्यावर समजेल. आता जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आम्ही. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? आयोजन तर खूप छान आहे, पण आम्ही थोडं लेट झालो. प्रशांत वगैरे आमचे मित्रच आहेत, पण त्यांचं मी आभार मानतो. थँक्यू डिअर, थँक्यू. ऑल द बेस्ट टू बोथ द कॅप्टन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 36 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल आणि 32 ची आवश्यकता राहिली. स्कोर कार्ड वरती जिथे 36 धावा पाहायला मिळतात. 36 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 18 बॉल आणि 32 ची गरज. 18 गेंदे और जीत के लिए 32 की जरूरत है. 18 बॉल अँड 32 रिक्वायर्ड बाय विन. गोलंदाजीमध्ये फेरबदल. ताबिशला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्गपती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बंटी ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एकंदरीत 4 ठाकूर आपण पाहिलं. राधे ठाकूर आणि बंटी ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथे एकंदरीत पाहिलं ना तर 12 चेंडूचा खेळ संपला आणि आघाडीच्याच दोन्ही फलंदाजांनी ही फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली होती. मागील मॅचचा टॉस जो मात्र गावदेवी धरणा संघाने जिंकलेला पाहायला मिळाला. धरणा संघाला विनंती करेन की चला व्यासपीठाच्या जवळ संपर्क साधा. संपूर्ण खेळाडू टीम कॅप्टन आपली वाट पाहतात. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने ताबिश. पहिला बॉल लेट कट केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. रेस लागली आहे. चेंडू पर्यंत बाजी मारली क्षेत्ररक्षकाने. पोचेल, फेकी करेल, तद्वर मात्र 2 धावा घेण्याची मुभा ही दोन्ही फलंदाजांकडे होती. 2 धावा पहिला चेंडू फेस करत असताना राधे ठाकूरने इथून कंप्लीट केल्या. अजूनही 30 ची आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ शेष आहे. जास्तीचं काही बिघडलेलं नाहीये. एक बाब सातत्याने इथे आपण पाहिली ना तर सातत्याने अशा रीतीची घडताना पाहायला मिळाली की पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती विकेट गमावला. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती विकेट गमावलेला पाहायला मिळाला. आघाडीचे बॅटर बाद झालेत. यावेळेचा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला. वेल जज कॅच. 1 ब्रिंग्स 2. एका मागोमाग दुसरा फलंदाज देखील होतोय बाद. एकंदरीत 3 धक्के लागलेत. 38 ला 3. त्यासाठी 30 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये एक तुल्यबळ लढत आपण पाहत आहोत. सामना रंजकता भरा स्थितीमध्ये आलाय कारण आघाडीचे बॅटर बाद झाले. तदनंतर या बाबी पथ्यावरती पडल्या. विकेट गमावू लागलाय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. धावा येत आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला विकेट हे की फॅक्टर राहणार आहे. कारण क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. आणि सातत्याने आपण पाहिलं ना की नवीन येणाऱ्या फलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो. ज्याच्याकडे विकेट कमी ना त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना आपण पाहत आहोत जयेश ठाकूर. एकंदरीत 5 ठाकूर पाहायला मिळाले. त्यामधले 2 ठाकूर वरचढ राहिले ज्यांच्या बॅटमधून धावा आल्या. एकंदरीत दुर्गेश ठाकूरने 16 बनवल्या. नीरज ठाकूरने 20 धावा बनवल्या. परंतु पुढचे ठाकूर अपयशी आहेत. हाफ ट्रॅकर बॉल कट केला. पॉइंटला बीट केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूचा पाठलाग करेल. त्याआधी शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आपण हे सातत्यानेच पाहतो. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये संस्कारांचे फटके कॉर्डिनेशन पाहताच बनतंय. त्याचं फिजिकल फिटनेस चांगली आहे आणि त्याचा अप्रोच सर्वाधिक महत्वाचा आहे. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. 2 बॉल 5 वरती तो नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 42 ला 3. येणारे 14 बॉल आणि 25 ची गरज. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. या मॅचच्या एकंदरीत उत्तरार्धामध्ये 16व्या चेंडूवरती पहिली सिंगल आपण पाहिली होती. सेकंड इनिंग मध्ये जो अप्रोच आहे ना फलंदाजांचा किंवा धाबा गोळा करण्याचा, शनिकृपा कोपरा संघाचा प्रत्येक फलंदाज जणू काही खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी याच वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. 47 ला 3 आहे.
13-24 गरज. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपेक्षा खबरदार, चेंडूवरती येतोय. हलगर्जीपणा त्याने दाखवला. अगदी वेगाने शिताफीनं धावा गोळा करण्यात येत आहेत. एकेरी धावेला कन्वर्ट करण्यात आलंय. दुहेरीमध्ये 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. हळुवारपणे तो चालत होता, धावत होता आणि त्यांनी पाहिलं इथे दोन्ही फलंदाजांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला. संगम मताने 2 धावा येतील. एकंदरीत स्कोर कार्ड वरती बनल्यात त्या 46. 3 फलंदाज झालेत बाद. उत्तरार्धाचा खेळ रंगतोय. मॅच चालू आहे. क्षणिकरूपा कोपरा आणि जमजम शेट्टी 11 तळोजा या 2 संघांदरम्यानची लढत. क्षणिकरूपा कोपरा संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय. 68चा 12 बॉल विजयासाठी 22ची गरज आहे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊ या. सन्माननीय केशव गायकर साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. संतोष गरत यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत करतोय. सन्माननीय बाळू गरत यांचंही आगमन झालंय आणि बाबूराव फडके यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पूर्वार्धाच्या खेळाला जशी सुरुवात झाली तेव्हा आस्किंग रन रेट होता 13.40 आणि सध्या घडीला करंट रन रेट आहे तो 15.30. खरं तर एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. ही ड्रिंक्स ट्रॉली तुम्ही पाहिली गोल्फच्या मैदानावरती. अनेक वेळेला ही ट्रॉली आपण पाहतो ज्याच्याने गोल्फ नाराज जाणार नाहीये, कारण इथे येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ भाग्यवान विजेते इथूनही निवडले जाणार आहेत. आयवा कॅचसाठी तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षक वर्ग घरी बसून काय करताय या आपण या स्पर्धेचा आस्वाद आवर्जून घ्या आणि इथे आल्यानंतर भरघोस पारितोषिकांची लयलूट देखील तुम्ही करा. येणारे 12 बॉल 22ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सफवान पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑनला झेल टिपण्यात आला. पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद. तग धरून उभं राहताना पाहायला मिळालेला नाहीये. पहा मैदानाच्या आतमध्ये जिथे 68 रनचा पाठलाग करायचा ना त्यावेळेला तुम्हाला जास्त काळ व्यतीत करावा लागेल. धाबा येतात या खेळपट्टीवरती अगदी मोठी टोटल सातत्याने पाहायला मिळते. 4थं षटक. सफवान गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. धाबा गोळा करण्यासाठी तो वेगाने सातत्याने प्रयत्न करताना आपण पाहतील तर केवळ 2 डॉट बॉल दिसत आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. ते एकंदरीत डॉट बॉल म्हणता येईल. पुढचा चेंडू खोलातला होता. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. परफेक्ट मिडल केला. ऑन साइडला चेंडूला लांब लचक इथे पाठवून दिलाय. जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजचा वापर केला. पहिल्या बॉलवरती जणू काही डगआउट मधून आणि किंबहुना कोपरा गावामधूनच सेट होऊन आला बॅटर. येता क्षणी मैदानाच्या आतमध्ये त्याने आपण आल्याची जाणीव करून दिलंय. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट आणि परफेक्ट मिडल केला आणि ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 53 बनलेले आहेत. 4 फलंदाज बाद. 10 चेंडू आणि विजयासाठी 15ची आवश्यकता राहिली आहे. सामना खुला झालाय. गेम ऑन मॅच ऑन. मॅच बॉलच्या प्रतीक्षेत होता अक्षय पाटील, कारण त्याच बॉलने एक मोठा स्ट्रोक त्याने खेळलेला पाहायला मिळाला होता. स्ट्राईक वरती अक्षय पाटील आहे. धावा खोऱ्याने गोळा केल्या जातात. 53ला 4 आहे. अर्धशतक कंप्लीट झाला रन चेस करत असताना. यावेळेला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रन्स मिळतील त्या 6. आणखीन एक षटकार.
षटकाराला संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती आहेत. कोणताही फलंदाज थांबायला तयारच नाही आहे. धावा धावा आणि धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. जणू काय बॅटला चार्जिंगलाच लावून हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि फुल चार्ज आहे त्याची बॅट. पहा ऍक्शन रिप्ले. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. मनगट वळवली, केवळ दिशा दिली आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा अफलातून आणि आकर्षक षटकार. 9 चेंडू आणि 9ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. सिच्युएशन ही आहे 59-4. खोलातला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड और दी बॉलर हेड. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. चौकार. आता मात्र 63 बनलेली आहे. 8 चेंडू आणि केवळ 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला, कुठे मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील येतो का. आणि आता असंही म्हणावं लागेल ना की सबसे कातील अक्षय पाटील. अक्षय पाटील कातीलच आहे. तो मैदानावरती ज्या रीतीने बॅटिंग करतोय. केवळ 3 बॉल त्याने फेस केलेत. एकंदरीत 16 वरती तो नॉट आउट खेळतोय. सध्याच्या घडीला मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अशा रीतीची फटकेबाजी करणारा फलंदाज नेहमीच पसंतीस उतरतो. त्याचा थाट पहा आणि त्याने गोलंदाजाची लावलेली वाट पहा. शेवटचा बॉल या षटकातील. सिंगल घेतली. मॅच फिनिश. सामना संपला. क्षणिकृपा कोपरा संघाने तब्बल 6 विकेट राखत असताना आणि 1 षटक राखत असताना या सामन्याला लिलया इथे जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. पहिला सामना नुकताच संपला. 6 विकेट राखत असताना आणि 6 चेंडू राखत असताना हा सामना इथे जिंकला जातोय. शेवटच्या बॉलवरती हा चौकार आला होता. चौकार मारून सामना संपवला. अक्षय पाटीलच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होती. अर्थात एकंदरीत 5 बॉलमध्ये 24 धावांची वादळी खेळी त्याने साकारली. जयेश ठाकूर त्याच्या नावावरती 1 विकेट देखील आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट. त्याचा थाट आणि त्याने ज्यांनी गोलंदाजांची लावली वाट. 5 बॉल 24 धावा बॉलिंग करत असताना ज्याच्या नावावरती 1 विकेट राहिली. अर्थात अक्षय दोन्ही संघनायक एकमेकांना हात मिळत असताना दिस इज स्पिरिट ऑफ क्रिकेट ऑफ ICC घोषवाक्य. आणि हे तुम्हाला ग्रामीणमध्येच बघायला मिळणार, कुठे मिळणार नाही बघायला बाहेर. ब्युटिफुल डिसिप्लिन. आणि हे रायगड जिल्ह्यामध्ये खास करून मी पाहिलं जेव्हा रतनबुवा करायचं तेव्हा हे दोन्ही संघ हार जीत हा की वेगळा विषय असतो, मात्र मॅच संपल्यानंतर एकमेकांना हात मिळवत असताना इट वॉज अ ब्युटिफुल सीन. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी टिपत असताना